हा जो स्नेह मिळावा आहे त्या स्नेह मिळाव्यात असलेले म्हणजे माझे प्राचार्य फुले सर, सध्याचे प्राचार्य, त्यानंतर इतर सर्व ज्या ज्या शिक्षकांना निमंत्रण दिला उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षिका आणि 2006-07चे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना माझ्याकडे जे विद्यार्थी भेटायला आले ते मला म्हणाले, सर आम्हाला परवानगी द्याल का? मी म्हणालो, शाळा तुमची आहे, कोण कोण आले काय आहे, परवानगी मागा तुम्ही हाताने तुम्ही यायचं येतो. काही अडचणी असल्या तरी आम्हाला सांगायचं. ते आनंदाने गेले. मग मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे ते आल्याने तुला कुठल्या तरी टोळक्यातच दिसतात असं वाटत होतं. मलाही तसंच वाटत होतं. पण ज्या वेळेला ते विद्यार्थी गेले, ते विद्यार्थी गेल्यानंतर मी मनाशी असा निर्धार केला की हे जे आमचे विद्यार्थी आहेत निलंबित, आज कुठेतरी ते काम करत आहेत, कुठेतरी अधिकारी आहेत किंवा स्वतः मला सुद्धा असतील, कोण आहेत ते मला माहीत नाही, तुमची प्रगती काय झालेलं हे ते नाही. पण हे जर विद्यार्थी आमच्या शाळेत आले, सध्या काय काय करतात काय नाही याची जर माहिती मला दिली आहे तर मला अतिशय आनंद होईल. असं माझ्या मनामध्ये एक विचार आहे. आणि आज त्याप्रमाणे तुम्ही आला तिथं, तुम्ही आल्यानंतर आज मला एवढा आनंद झालेला आहे की मला आज स्वर्गच मिळाल्यासारखं झालं आहे. मी नेहमी शाळेमध्ये सांगत असतो, शिक्षण कशासाठी घ्यायचं असतं? शिक्षण एवढ्यासाठी घ्यायचं असतं की आपण आपले जे आई वडील आहेत, आपले जे गुरुजन आहेत, आपल्या घरामध्ये जे नातेवाईक आहेत, आपले जे मित्र मंडळी असतात, शेजारचे पाजारचे असतात, त्या सर्वांना आनंद देण्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं. ज्या ठिकाणी अशा प्रकारे आनंद दिला जातो, आनंद घेतला जातो, आनंदाचा परिसर असतो, त्या ठिकाणी खरं सुख असतं. आणि खरं सुख काय असतं हे आज मला पाहायला मिळालं. कारण ते संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी मला जे वाटतं ते करत असतो. काही वेळेला काही जणांवर रागावत असतो, काही जणांची स्तुती करतो. म्हणजे कुठल्या प्रकारे काय करून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने मी काम करून घेत असतो. फक्त उद्देश एकच आहे की जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला येतात त्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे शिकवायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिकायला पाहिजे आणि काहीतरी प्रगती आपल्या त्या परिसरात व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. एवढाच हेतू आमचा असतो, दुसरा काही नाही. जर प्रत्येक जण साक्षर झाला, सुशिक्षित झाला, चांगले संस्कार त्यांच्यावर जर त्यांना मिळाले तर निश्चितपणे आपला देश सुधारण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही. पण झाले काय, प्रत्येक जण काय करतात की त्याच्या काहीतरी चुका काढायच्या, तिच्या चुका काढायच्या, यांच्या चुका काढायच्या, असं चुका काढत न बसता सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. ज्या ठिकाणी कष्ट घेण्याची आणि जिद्दीने काम करण्याची जबाबदारी एखादा माणूस घेऊन घेतो त्या ठिकाणी त्याची प्रगती होत असते. आणि जिथं कष्ट करण्याचं सवय नाही, मी मिळवायला पाहिजे त्याचं भान नाही, मी काहीतरी करायला पाहिजे त्याचंही काही जाणीव नाही, तर त्या ठिकाणी आपली प्रगती होत नसते. प्रगती होण्यासाठी
आता हे मी तुम्हाला काही सांगून फायद्याचं नाही, कारण तुम्ही सध्या आता कष्ट घेत आहात, प्रगती करत आहात आणि तुम्हाला सध्या पैसा कसा मिळाला पाहिजे, त्यानंतर आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आता प्रत्यक्षात अनुभवाने तुम्हाला मिळत आहेत. प्रत्यक्षात जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारे आपण कष्टी असायला पाहिजे. आणि जर समजा एखादा मित्र तुमचा कष्ट करत असेल तर त्याला प्रामाणिकपणे समजावून सांगा, कष्ट केल्याशिवाय काही दुसऱ्याला पर्याय नाही आणि सगळे कष्ट करा, कष्ट करून जीवन जगा. देव सुद्धा तुम्हाला एखादा काहीतरी शिक्षा करण्यासाठी देण्यासाठी नाही म्हणणार नाही, काही करणार नाही. तुमचं जीवन अतिशय सुखानं आणि समृद्धीनं जाईल. आमचा उद्देश एवढाच आहे की आमचे विद्यार्थी सुखात असायला पाहिजे. ते त्यांचं जे कुटुंब आहे, ते परिवार जो आहे तो आनंदामध्ये त्यांचं जीवन जगत असला पाहिजे. यासाठी सगळे शिक्षक आमच्या शाळेतले जे आहेत, संस्थेतले आहेत, प्रामाणिकपणे काम करतात, चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवलेले आहेत. आणि त्यामुळं अशा प्रकारे जेव्हा मी विद्यार्थ्यांना पाहतो तेव्हा मला आनंद होतो आणि मी जे दिलेलं कार्य आहे त्या कार्याबद्दल मला समाधान मिळतं आणि हा समाधान तुम्ही मला दिला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपण या ठिकाणी अशा प्रकारे स्नेहमेळा आयोजित केला त्याबद्दल तुमचं अभिनंदनही करतो. फार वेळ झालेला आहे, त्यामुळं आता मी आपल्या रजा घेतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. जय जय महाराष्ट्र.